नमस्कार, मी सीमाताई नांदेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग बघायला विसरू नका. पहिल्याचे जर ब्लॉग तुम्ही नाही बघितले असेल ते पण जाऊन बघा आणि हे पण बघा. तर तुम्हाला तर माहीतच आहे, टिकटॉकवर आमचं भांडण झालं होतं. पहिलं भांडण ते मिटलं आणि असे 2-3 महिने झाले मी हमेशा व्हिडिओ करायची टिकटॉकवर आणि चांगले व्हायरल व्हायचे. आणि जास्त करून मी बहिणीवरचे आणि आईवरचेच व्हिडिओ करायचे जास्त करून. तर असं पाठीमाग काय डेकोरेशन वगैरे नाही, काय पडदा नाही, काय नाही. आणि पहिले हे घर नव्हतं, ते दुसरं घर होतं. एकदम छोटंसं, एकदम लई छोटंसं घर होतं. एक पलंग मावाचा त्यामध्ये आणि 2 या 3 माणसं झोपायचे आणि बाकी पसारा राहायचा. त्यामध्येच मोहरी आंघोळीची आणि किचन पण नव्हतं, असा खाली गॅस होता. तर एवढं होतं. तर त्या पलंगावर बसूनच मी व्हिडिओ बनवायचे आणि आता सुद्धा पलंगावर बसूनच व्हिडिओ करते. पलंग दुसरा होता, आता दुसरा आहे. तर तर मी असंच व्हिडिओ करायची आणि काही डेकोरेशन चांगलं नाही, काय नाही, त्या व्हिडिओची क्वालिटी नाही, काय नाही, पण करायची मी. माझी ॲक्टिंग सगळ्याला आवडायची, चांगले व्ह्यूज यायचे मला, लाईक पण चांगले यायचे, कमेंट पण छान यायचे मला. ताई म्हणूनच कमेंट यायची मला, छान यायचे. तर असं करत एका कार्यक्रमाला गेल्या होत्या आम्ही. घरचा कार्यक्रम होता, कार्यक्रमाला गेल्या. तिथे लई इच्छा लागली माझी की टिकटॉक बनूच आता आपण इथं. म्हणले तर म्हणले काही जण, काकी मीला पण बनत होते ना जास्त. आयडी कुणाला माहीत नाही, सगळं ब्लॉक केलं होतं घरच्यांना, त्यांना सगळ्याला ब्लॉक केलं होतं मी. तर लई इच्छा लागली करायची. तर कशी तरी हिंमत केली मी व्हिडिओ बनवायची, कशी तरी हिंमत केली. आणि पहिला व्हिडिओ होता, पण त्यांनी मी स्वतःला नाही दाखवला बरं का. असं एकच डोळा असा दाखवला होता मी, फक्त असं एकच डोळा दाखवला. असं करून असं फिरला ते कॅमेरा, असं असं परिसर दाखवलं बाहेरचं, इकडचं तिकडचं. ते पहिला व्हिडिओ तसा होता ते. आणि मग ती व्हिडिओ सोडला, बघू लागले माझ्याकडे सगळेजण. मला लाज पण वाटू लागली होती, पण हिंमत केली कशी तरी. ती व्हिडिओ काढला, सोडला, व्ह्यूज आले, मस्त छान आले. आणि नेक्स्ट टाइम मग काही दिवस असे जात एक 1-1.5 महिना झाला टिकटॉकवर मला. तर विचार केला, तर आता आपण एवढं नाही, थोडंसं ओरी घ्यायचं आता, ओढणी. तर मी तसं करत अशी एवढी ओढणी घेऊन असं पांघरून असं हे टाकून फक्त एवढं फेस दाखवायचं आणि ते गाणं म्हणायचं. मग त्या गाणं म्हणायचं आणि ॲक्शन वगैरे करायचं, असं ठरलं होतं माझं. म्हणलं आता बोलायचं, लोकांना बोलतच राहणार, आपण करायचं व्हिडिओ तसा. आता तर झूम केले, चेहरा पूर्ण दाखवला व्हिडिओचा. तर लय भयंकर लाज वाटली मला. धडधड काहीच होतं, कोण काय म्हणतं, काय कसं काय 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 काय. आपण जगासमोर आपला चेहरा दाखवतो, आपला चेहरा आपण रिव्हील करता. लय अशी लय मनात भीती वाटली. तरी पण मी असं दाखवलं नाही की मी घाबरते, हे करते, काहीच नाही. मी कधी पण ना, जिथं मला हातपाय थरथर कापत असन, धडधड होत असन, मी तेव्हा मी दाखवतच नाही. मी एकदम ठामपणे मजबूतपणे म्हणते की नाही, मी हे करणार आणि आपली कमजोरी कुणाला दाखवायची नाही, की आपण घाबरतो, भीतो, हे करतो, अजिबात नाही असं. तर केला व्हिडिओ, चांगला व्हायरल झाला. ते मस्त 300 काय लाईक आले होते, व्ह्यूज आले होते माझ्या हिसाबानं 3,000 की 3,500 काही व्ह्यूज आले ते, पण छान आले. पण ते व्हिडिओ बघून मला तसं वाटलं, ते मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन मी तुम्हाला की त्या व्हिडिओपासून मी काय महसूस केलं, ते काय नाही, कसं वाटलं हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगते. तर चला बाय, काळजी घ्या. आणि माझा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. असेच माझे ब्लॉग पूर्ण बघत राहा.
तर चला बाय.